हाय सर्वांना नमस्ते. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि सगळ्या नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या तीनही चॅनलसोबत कनेक्टेड राहा. सगळ्या चॅनलची लिंक तुम्हाला या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. चला तर सुरू करूया आजचा एपिसोड. रोहित राणीला म्हणाला, मी माझ्या राणीची वाट बघतोय, आणि तिला हिंट देऊन निघून गेला. आणि पाठीमागे राणी आता खूप खुश झाली होती. आणि तो अगदी नजरे आड होईपर्यंत त्याच्या गाडीला तिनं बघितलं आणि असं वाटत होतं की तो क्षण संपूच नये. या क्षणाला ती त्याच्या मिठीत होती, तेही त्या इतक्या नाजूक क्षणी. आणि याच क्षणाची तर ती किती दिवस झाले वाट बघत होती. पण आता खरंच त्या दोघांचीही वेळ चुकली होती असं तिला वाटलं. आणि पुन्हा कधी असा एकांत भेटेल दोघांना याचा ती विचार करत होती. पण आता सरांपासून दूर राहणं शक्य नाहीच असं वाटून ती हसत हसत पुन्हा तिच्या रूममध्ये गेली आणि स्वतःला बेडवर झोकून दिलं आणि समोर पुस्तक पकडलं. पण हाय रे, त्या पुस्तकात आता कोण आणि काय काय दिसत होतं राणीला. मघाशी तिला टेबलवर बसवलेलं आणि त्यानंतर तिला मंत्रमुग्ध अवस्थेत ढकलत त्यानं जे काही केलं होतं ते सगळं राणीच्या डोळ्यासमोर जसंच्या तसं येत होतं. आणि भिंतीत, पुस्तकात, कपाटावर सगळीकडे तिला तेच दृश्य दिसायचं. कारण पहिल्यांदाच ते दोघे मनानं कोणतीही शंका न ठेवता मनापासून जवळ आले होते. राणीनं आता पुस्तक बंद केलं आणि मोबाईल घेतला आणि त्याला फोन करायला लागली. आणि जसं रोहितनं तिचं नाव मोबाईलवर बघितलं तसं गालात हसला. आणि थोडीशी तडप तिचीही वाढू दे, म्हणजे ती धावत पळत आमच्या घरी येईल, तेही आजच्या आज. म्हणून त्यानं फोन घेतलाच नाही, कारण तोही आता तिच्याशिवाय राहू शकत नव्हता. आता दरवाजा वाजला नसता तर नक्कीच दोघांनीही त्यांच्या नात्यांमध्ये पुढचं पाऊल टाकलं असतं. रोहितला हे आता ते सगळं आठवायला लागलं आणि तो वरच्या दाताने खालचा ओठ चवून गालामध्ये खूप मस्तीत हसत होता. आणि त्यालाही पहिल्या प्रेमाची नशा चढायला सुरुवात झाली होती. आणि तो स्वतःशीच हसून म्हणाला, फायनली आय एम इन लव. ओ गॉड, हे माझ्या बाबतीत कधी होईल असं मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं. रोहित, तुझं काही खरं नाही असं म्हणून त्यानं कारखान्याकडे टर्न घेतला. आणि तो फोन घेत नाही म्हणून तो आता ड्रायव्हिंग करतो याचं भान ठेवून तिने कॉल करायचं बंद केलं. आणि तिनं जानकीला फोन लावला आणि खूप लाजत लाजत म्हणाली, आई, पूजा कधी आहे? जानकी म्हणाली, अगं तेच विचारण्यासाठी रोहितला फोन केला होता की तुमचं कॉलेजचं काम झालं का? तर मला मघाशी म्हणाला की आल्यावर बोलू. काय गं राणी, कसं झालं कॉलेजचं इन्स्पेक्शन? ती टीम खुश होऊन गेली का? आणि राणी लाज मिश्रित हसत म्हणाली, हो आई, सगळेच खूप खुश आहेत आज. तशी जानकी म्हणाली, सगळेच म्हणजे सगळे कोण गं? आणि राणी गालात राणी, मला कळतंय तुझ्या मनाची आई. ती पण रोहितला थोडा वेळ प्राचार्य आणि हट्टी आहे, हेकेकोर आहे. आणि तुला त्याचा खूप त्रास होणार मला कळतंय गं, पण त्याचं मन वळवण्याचे प्रयत्न तू सोडू नकोस. आणि तो या घरात नक्की त्याची बायको म्हणून तू येशील अशी अपेक्षा करते. आणखीन वेळ जाईल त्याला स्वतःला समजवायला की त्याचं लग्न झाले आणि त्याने संसार करायला हवा, तुझा हक्क तुला द्यायला हवा. पण हे नक्की होईल बघ. राणी आता तिचे पुढे आलेले केस कानामागे सरकवत हसत होती. आणि रोहितनं तिच्या कानावर ठेवलेलं बोट तिला आठवलं आणि तिच्या अंगावर शहारा आला. आता क्षणोक्षणी तिची अशीच भारावल्यागत मंत्रमुग्ध अवस्था झाली होती. तिनं तिच्या गालाला हात लावला तरी रोहितनं तिच्या गालाला हात लावला हे तिला आठवायचं. आणि ती त्याच्या आठवतीतून बाहेर पडतच नव्हती. कशी पडणार? अल्लड होती राणी. आणि मनोज तिला आवडायचा, पण मनोजपेक्षाही पुढचं प्रेम आता तिला रोहित सोबत होत होतं. आणि मग जानकी म्हणाली, राणी तू ऐकतेस ना, माझ्यासाठी रोहितला वेळ देशील ना? कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नकोस हा राणी. आणि राणी हसून म्हणाली, हो आई, मी यांच्यासाठी कितीही वेळ लागला तरी थांबायला तयार आहे. आणि मी हे घर सोडून कुठेच जाणार नाही. आणि मग जानकी म्हणाली, मी त्याच्याशी चर्चा करते, पूजा कधी ठरते ते तुला कळवते. आणि मग बघ, जेव्हा तू त्याच्या शेजारी पूजेला बसशील ना, तेव्हा त्याला किती मोठा आश्चर्याचा धक्का बसेल आणि मग तो तुला परत जाऊ देणारच नाही. आणि आता राहुलच्या
आणि माझ्या मागे लागतो रोहित राणीला समजवा तुम्ही म्हणून. तर तूही आता थोडंसं मनाचा सरतेपणा घे आणि ये बरं बरं का बाळा, घरी ये, असं जानकीनं तिला खूप चांगलं समजवलं आणि फोन ठेवला. आणि राणी लाजून मनात म्हणाली, आई तुमच्या इतक्या बोलण्याची आता काहीच गरज नव्हती, कारण ऑलरेडी तुमचा मुलगा इथे येऊन माझं मन जिंकून गेलासुद्धा आणि मी आता यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकते. त्यांचीही इच्छा आहे आमचं नातं पुढं घेऊन जायची. मग ते नाटक नाही करत इतकं तर कळतंय. पण ती चिठ्ठी, त्या चिठ्ठीविषयी ते काहीच बोललेले नाहीत. मी तर किती चिडले होते त्यांच्यावर, पण त्यांच्या स्पर्शानं इतकी भारावून गेले की काही बोलायचं मला सुचलंच नाही. आता नंतरच विचारते. आणि मेघना मॅडम अशा चिठ्ठी कशाला लिहितील हेच बघते. आणि घरी आलेली ती चिठ्ठी त्यांनीच केली असेल का, की असेल आणखीन दुसरी एखादी, काय माहीत. राणी नको जास्त विचार करू. तुझा नवरा ना अँग्री यंग चॉकलेट बॉय आहे. तू जशी त्याला शुक्राची चांदणी म्हणून पहाटे पहाटे सापडली, तसाच तो सुद्धा पौर्णिमेचा चंद्र म्हणून तुला सापडला, एवढं लक्षात ठेव, असं म्हणून राणी अभ्यासाला लागली. मग रोहित कारखान्यात पोहोचला आणि आज साहेब शिट्टी मारतच पळतच आतमध्ये गेले. आणि नेमका राहुल लंच करत होता आणि त्याच्या त्या दोन्ही नेहमीच्या चिठ्ठ्या रोहितनं त्याच्या हातातून पटकन खेचून घेतल्या. त्यातली आय लव्ह यू राहुल अशी सपनाची चिठ्ठी त्याच्या हातात दिली आणि आय लव्ह यू बाबा अशी लिहिलेली चिठ्ठी रोहितनं घेतली आणि त्यावर त्याचे ओठ टेकवले आणि खूप मोठा किस घेतला त्या चिठ्ठीचा, एकदम लॉंग, आणि हसायला लागला. आणि राहुल त्याच्याकडे बघून म्हणाला, अरे वा, इतका कसला आनंद झालाय आज आमचा रोहित, तेही चक्क या अवस्थेत. मला कोणीतरी चिमटा काढा, मी स्वप्नात तर नाही ना. तसा रोहित राहुलच्या पाठीमागून गेला आणि त्याला पाठीमागून घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, आय लव्ह यू दादा, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. आता राहुलसुद्धा खूप हसला आणि म्हणाला, अरे काय झालंय काय ते तरी सांग. आणि रोहित त्याच्याच डब्यातलं सॅलड आधी त्याला भरवत आणि मग स्वतः खात म्हणाला, ओळख बरं. आणि राहुल म्हणाला, बहुतेक राणीनं होकार दिलाय घरी यायला. आणि दोघांची दिलजमाई झालेली दिसते वाटतं. मी बरोबर बोलते ना रोहित, तुझ्या डोळ्यातला आणि चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतोय. आणि रोहित म्हणाला, ॲब्सोल्युटली राईट ब्रो, शेवटी अनुभवी तो अनुभवीच माणूस बरं का. मी अजून या बाबतीत नवीन आहे. आणि बघ आता लवकरच आय लव्ह यू बाबा अशी चिठ्ठी मलासुद्धा येणार आणि मलासुद्धा अशी आय लव्ह यूची चिठ्ठी असलेला डब्बा मिळणार. आणि राहुल हसून म्हणाला, ओ माय गॉड, तर प्रकरण इतकं पुढे गेलं आहे का रोहित. असं तर नाही ना की राणी प्रेग्नेंट आहे आणि आम्हाला माहीत नाही. तसा रोहित खूप हसला आणि मला, ए दादा असं काहीही नाही हां, अरे अजून सुरुवात तरी होऊ दे. राहुल म्हणाला, अरे रोशनचा लोचा झाला, खूप घाबरला होता काल, त्याचा फोन आला होता, त्याला वाटलं सोनमचे पिरियड मिस झाले आणि तो बाप बनतोय की काय म्हणून किती टेन्शन घेतलं होतं त्यानं. पण गधड्याला इतक्यात नकोय मुलाची जबाबदारी, एन्जॉय करायचं आहे ना. पण झाला त्याचाही पचका, तिला त्याच वेळी पिरियड आले आणि रिलॅक्स झालं आहे आता. आणि आता त्यानं तुझ्याकडे जबाबदारी ढकलली आहे पुढच्या बेबीची. आणि रोहित, आईबाबांना हा तुझा डिसिजन ऐकून खूप आनंद होईल. आणि रोहित आता गुपचूप डबा खायला लागला आणि म्हणाला, हो किती शिल्लक गोष्ट आहे, पण मलाच इतका आनंद होतोय की काय सांगू. राहुल म्हणाला, होतं पहिल्यांदा प्रेमात पडल्यावर असंच होतं रे. त्यात तू लहानपणापासून कधी कुठल्या मुलीचा स्पर्शही करून घेतला नाही किंवा एखादीकडे प्रेमानं बघितलंही नाही. आईशिवाय तुला दुसरी कोणतीच स्त्री आवडलीच नाही. मग ही प्रेमाची नवीन नवीन भावना आता तू अनुभवतोस ना, मग हे असंच होतं. मग दोघाही भावाभावांनी बोलत बोलत गप्पा मारत जेवण केलं आणि इकडे तिकडे थोडंसं काम झालं. इतक्यात राणीचा फोन आलाच. तिला काही तिकडं करमतच नव्हतं. रोहित मुद्दाम तिचा फोन टाळायचा आणि नक्की हा माणूस आहे कुठे याचा तिला अंदाज येईना. शेवटी तिने राहुलला कॉल केला आणि म्हणाली, दादा सर आहेत का. राहुल तिची मस्करी करत म्हणाला, सर का, सर आहेत ना कॉलेजमध्ये. तशी राणी थोडी हसली आणि म्हणाली, दादा हे आहेत का. आणि राहुल पुन्हा तिची मस्करी करत म्हणाला, हो हे आहेत, ते आहेत, सगळे आहेत, नक्की तुला कोण पाहिजे. आणि राणी आणखीन लाजून म्हणाली, दादा रोहित आहेत का.
आणि राहुल पुन्हा तिची मस्करी करत म्हणाला, हो इथे रोहित वाघ आहे, रोहित माने आहे, रोहित भोसले आहे, तुला नक्की कोणता रोहित हवा? आणि राणी आणखीन लाजून म्हणाली, दादा काय हो तुम्ही पण, सांगा ना, हे पोहोचले का? माझा फोनच घेत नाहीत. राहुल म्हणाला, अगं पण कोण? आणि राणी म्हणाली, रोहित सूर्यवंशी आहेत का? आणि मग राहुल हसून म्हणाला, हो आहेत, रोहित सूर्यवंशी आहेत. सांगतो त्याला तुला फोन करायला. त्याचं काय आहे ना, माझ्या फोनला ना कॉल रेकॉर्डिंग आहे, उगीच तुम्ही काहीतरी रोमॅन्टिक बोलायचं आणि ते मला ऐकावं लागायचं. तसं राणी खूप खूप लाजली आणि तिनं हसून फोन ठेवून दिला आणि म्हणाली, याचा अर्थ हे आहेत तिथं, यांनी सगळं सांगितलेलं दिसतंय. आणि मग रोहितनं तिला फोन केला आणि मग तिनंही आता 1-2 रिंग होईपर्यंत फोन घेतलाच नाही आणि पुन्हा दोघांचं सुरू झालं छोटे छोटे मिस कॉल द्यायला. आणि मग शेवटी राणीनंच तो तिकडं गप्प बसल्यावर त्याला फोन केला आणि म्हणाली, काय झालं होतं फोन घ्यायला? रोहित म्हणाला, पण आत्ताच आलो ना तुझ्यापासून, लगेच का फोन करतेस, मिस करतेस का मला? आणि राणी म्हणाली, मी नाही मिस करत, मी नाही बाबा, पण ॲक्च्युली ना मला एक प्रश्न पडला होता, त्याचं उत्तर विचारायचं होतं म्हणून फोन केला होता. आणि रोहित म्हणाला, कोणता? राणी हसून म्हणाली, प्रश्न खूप मोठा आहे, फोनवर नाही सांगता येणार. रोहित म्हणाला, ओके, मग तुझा प्रश्न घेऊन तू आपल्या घरी किंवा कॉलेजमध्ये ये, तिथं मी सॉल्व करून देतो. आणि आता ती लगेच म्हणाली, नाही नाही, तोपर्यंत मला वेळच नाही थांबायला, तो प्रश्न आत्ताच सॉल्व करायचा आहे, असं ती हसून म्हणाली. आणि रोहितला आता कळत होतं की तिचा नेमका कोणता प्रश्न आहे. मग ती गप्प बसली आणि रोहित ती आणखीन काहीतरी म्हणते काय याची वाट बघत बसला होता. तिनं आय लव्ह यू म्हणावं अशी त्याची फार इच्छा होती. त्यानं तर तिला 3-4 वेळा आय लव्ह यू म्हटलं होतं. आणि राणी म्हणाली, तुम्ही नाही का येऊ शकत इकडे? रोहित म्हणाला, मी सांगितलं ना तुला मगाशीच, मी आता तिकडं नाही येणार. आणि राणीला आता विचारायचं होतं की मग मी तिकडं कधी येऊ? तुम्ही पूजा पटकन पकडा, म्हणजे त्या निमित्ताने येता येईल. आणि पुढचं काहीच न बोलता रोहित म्हणाला, ठेवू का फोन? खूप कामं आहेत. आणि त्यानं फोन ठेवला. राणी हिरमुसली आणि आता तो कॉलेजमध्येच भेटेल असं तिला वाटलं. मग आता संध्याकाळ झाली आणि राहुल घरी गेला आणि रोहित मला, दादा मी जातो मित्रांकडे, असं म्हणून तो गेला. मग घरात सगळीकडे शांतता पसरली होती. बाहेर हलका वारा वाहत होता आणि तो वारा खिडकीच्या पडद्यांशी खेळत होता. त्या शांत वातावरणात राणी आरशासमोर उभी होती. केस मोकळे सोडलेले, चेहऱ्यावर हलकासा थकवा होता, पण डोळ्यात काहीतरी वेगळंच चालू होतं. तिच्या मनात दिवसभराचे विचार घोळत होते आणि डोळ्यांसमोर तेच चित्र होतं. आणि त्या सगळ्या आठवणीत सगळ्यात जास्त होता तो रोहित. तेवढ्यातच दरवाजाजवळ हलकासा आवाज आला. तशी राणी दचकली. ती वळली आणि दरवाजात रोहित उभा होता आणि ती चकित झाली. क्षणभर दोघेही काही बोलले नाहीत. रोहितच्या नजरेत काहीतरी बदललेलं होतं. आधीसारखी घाई, हट्ट किंवा चिडचिड नव्हती, तर एक शांतपणा होता. आणि दरवाजाला टेकून हाताची घडी घालून तो उभा होता. राणीनं हलक्या आवाजात विचारलं, सर तुम्ही इथे? तुम्ही तर येणार नव्हता ना? रोहितने लगेच स्मित हास्य केलं. सर नाही, रोहित. आता पुन्हा सांगणार नाही, असं तो म्हणाला. इतक्या दिवसांनी तरी नावाने बोलवशील की नाही? राणीनं मान खाली घातली आणि तिचे हात आपोआप एकमेकात गुंतले. ती काहीच बोलली नाही, पण यावेळी ती मागेही सरकली नाही. रोहितनं हे लक्षात घेतलं आणि इकडं तिकडं बघितलं तर घरात कोणीच नव्हतं. तो म्हणाला, आई कुठे आहे? आणि तुझा छोटा भाऊ, तो कुठे आहे? राणी म्हणाली, शेजारी कार्यक्रम आहे, तिकडे गेले आहेत. आणि रोहित मनात म्हणाला, अरे वा, एकदम परफेक्ट टायमिंगवर आलो मी. आता रोहित कुमारच्याही तोंडाला राणीचं रक्त लागलेलंच होतं. त्यालाही तिच्या ओठांची चटक लागली होती आणि तो दररोज काही ना काही केल्याशिवाय गप्प बसणार नव्हता. मग तो हळूहळू पुढे आला, पण यावेळी त्याच्या पावलात जबरदस्ती नव्हती. जे काही तिचा होकार घ्यायचा होता आणि जे मनोमिलन व्हायचं होतं ते दुपारीच झालं होतं. आता ती त्याचीच होती. पूर्ण त्याची झाली नसली तरी त्याची होणार होती. मग तो हक्काने बायको म्हणून तिच्याजवळ येऊ शकत होता. मग तो तिच्यापासून थोड्या अंतरावर थांबला आणि ती हाताची चुळबुळ करायला लागली. तिला वाटायचं दुपारी त्यानं जसं तिच्यावर आक्रमण केलं तसं करतोय की काय, पण तो काहीच करेना. आणि तो म्हणाला, घाबरतेस का अजूनही? त्यानं शांत आवाजात विचारलं. राणीनं काही क्षण काहीच उत्तर दिलं नाही. मग हलक्या आवाजात म्हणाली, थोडंसं. आणि रोहितनं मान हलवली आणि म्हणाला, ठीक आहे, तोपर्यंत मी थांबतो, असं म्हणून गप्प बसला.
राणीनं पहिल्यांदाच थोडंसं वर पाहिलं आणि म्हणाली, का थांबायचं? रोहित हलकंसं हसला आणि म्हणाला, कारण मला नातं जबरदस्तीचं नको आहे. मला तुझा विश्वास जिंकायचा आहे. आणि हे ऐकून राणीच्या चेहऱ्यावरचा ताण थोडासा कमी झाला. पुन्हा खोलीत शांतता पसरली. रोहितनं आजूबाजूला बघितलं आणि बेडच्या कडेला बसला. आता बसशील का? माझे पाय दुखायला लागले उभं राहून, असं तो मिश्किलपणे तिला म्हणाला. राणी थोडी संकोचली आणि हसली सुद्धा, पण मग हळूहळू जाऊन थोड्या अंतरावर त्याच्यापासून बसली. दोघांमध्ये अजूनही अंतर होतंच, पण आधीसारखं ताणलेलं नव्हतं. काही क्षण दोघंही शांत बसले आणि सुरुवात कोणी करावी हा प्रश्न पडला. खिडकीतून येणारा वारा, दूरवरचा एखाद्या कुंत्रा भुंकण्याचा आवाज, ते सगळ्यात त्यांची धडपड ऐकू येत होती. रोहितने हलक्या आवाजात विचारलं, मग आजचा दिवस कसा गेला? राणी थोडी रिलॅक्स झाली आणि म्हणाली, ठीक, पण थोडा वेगळा. रोहित म्हणाला, का वेगळा होता? म्हणजे दुपारपासून पुढचा दिवस कसा गेला हे विचारत होतो. ती थोडी हसली आणि म्हणाली, तुम्ही नव्हतात म्हणून खूप चुकल्यासारखं वाटलं. रोहितच्या चेहऱ्यावर लगेच स्मित आलं. म्हणजे तुला माझी आठवण आली तर? तो तिला छेडत म्हणाला. राणीनं लगेच नजर खाली केली आणि नाही, तसं काही नाही, ती लाजत म्हणाली. रोहित म्हणाला, खोटं हो ना? असं तो हसत म्हणाला आणि दोघंही हलकंसं हसले आणि वातावरण अजून हलकं झालं. मग थोड्या वेळाने रोहित गंभीर झाला आणि राणी, असं तो म्हणाला, आपल्या जे झालंय ते विसरता येईल का गं? राणी शांत झाली. तिच्या मनात खूप काही चालू होतं, भीती, संकोच, पण त्याचबरोबर एक वेगळीच ओढ. आणि ती हळू आवाजात म्हणाली, सोपं नाही ते विसरणं आणि मला विसरायचं सुद्धा नाही. उलट अजून जास्त ओळख वाढवायची आहे. रोहितनं तिच्याकडे पाहिलं आणि समाधानाने म्हणाला, बस एवढंच पुरेसं आहे. हेच ऐकण्यासाठी आलं होतं. आता तुझा स्पष्ट होकार कळला आहे मला. आणि रोहित उठला. मी निघतो आता, असं म्हणाला. राणी थोडी चकितच झाली आणि म्हणाली, आता लगेच निघालात? मग कशाला आला होता? तो म्हणाला, असंच, आणि निघतोय, कारण अजून थोडा वेळ हवा आहे आपल्याला. तू लहान आहेस, घाई केली तर सगळं पुन्हा बिघडेल. राणी आता काहीच बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित उमटली आणि मनात म्हणाली, शी, इतका वेळ घेतात का अजून पण? मला आता थांबायचंच नाही. आता लग्न झाले ना, मग कशाला थांबायचं? असं तिला खूप मनापासून वाटायचं. त्याला म्हणावंसं, पण ती मुलगी होती आणि लाजणं हा तिचा नैसर्गिक धर्म होता. म्हणून ती गप्प बसली. मग तो दरवाजाजवळ गेला आणि थांबला आणि मागे वळून म्हणाला, राणी, एक दिवस तू स्वतःहून माझ्याकडे येशील, मन मोकळेपणानं. त्या दिवसाची वाट बघतोय. तिच्या गालावर हलकीशी लाली आली आणि मग रोहित म्हणाला, मला दाखवतेस ना? तशी ती दचकली आणि तिची ओढणी अंगावर व्यवस्थित घेत म्हणाली, काय दाखवू? रोहित हसून म्हणाला, तुझा प्रश्न. आणि तिनं उगीचच आता एक पुस्तक काढलं आणि त्याला दाखवायला लागली. कटलाच प्रश्न नव्हता, नाटक करत होती आणि उगीचच म्हणाली, मला हे येत नाही. आणि रोहित हसून म्हणाला, अरे चा, हा काय, हे तर सोपं आहे की, असं म्हणून तिला समजावून सांगायला लागला. आणि राणी आता त्या पुस्तकाकडे न बघता त्याच्या चेहऱ्याकडे एकटक बघत होती आणि त्याच्या ओठांकडे बघून मनात म्हणाली, हे कसे पटकन येतात आणि किस करतात? तसं मला जमेल का? आणि आता तिने डोळे झाकले, हळूहळू त्याच्या ओठांकडे ओठ घेऊन निघाली. तसं त्यानं तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, काय चाललंय तुझं? नक्की मला कशाला बोलवलं आहेस? तशी ती दचकली आणि तो म्हणाला की यापुढचं जे काही करणार ते आपल्या घरी गेल्यावर, म्हणून तो मला इथे स्पर्शही करणार नाही का, असं तिला वाटलं. नाहीतर हा बुद्धू रोहित कुमार सगळं विसरून गेला नाही ना दुपारचं, असं तिला वाटलं. तिला तर आताही वाटायचं की त्यानं मिठीत घ्यावं, चुंबन करावं, पण आता रोहित दुपारच्यासारखं काहीच करत नव्हता. आणि याचं मन पुन्हा बदलण्याच्या आत तिला खूप काही करायचं होतं, पण त्यानं फक्त तिला वेड लावून सोडलं होतं आणखीन पटकन. आणि तिनं पटकन पळत घरी यावं सूर्यवंशींच्या म्हणून, असं त्याला वाटायचं. मग तिला समजावून सांगितलं आणि म्हणाला, ठीक आहे, झालं, आता येऊ का? आणि ती म्हणाली, कॉफी घ्याल की जेवायला करू? आता रोहितला सुद्धा जाण्याची इच्छा नव्हतीच. ती कधी थांबवते हेच बघत होता. आणि तो म्हणाला, जेवणच कर, पण त्याआधी कॉफी चालेल. तशी ती हसली आणि पटकन गेली त्याच्यासाठी कॉफी करायला. तो तिथंच बसला. त्यानं तिच्या रूमवरून नजर फिरवली आणि
तिचं कपाट उघडं होतं. त्यातले शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान यांच्याकडेही बघितलं आणि त्यांना म्हणाला, आतापासून तुमची छुट्टी. मग तो बाहेर आला. त्यानं किचनमध्ये डोकावलं तर सडपातळ बांध्याची राणी किचनमध्ये पाठ मोरी उभं राहून कॉफी करत होती. तिच्या किचनमधल्या मंत्रमुग्ध हालचाली बघून रोहितला खूप छान वाटलं. आताही तिनं टी शर्ट आणि पॅन्टच घातली होती आणि आता त्याला राहवलं नाही. तो अचानकच पाठीमागून गेला आणि तिच्या कमरेत हात घालून तिला पाठीमागून घट्ट मिठी मारली आणि फार इमोशनल होऊन म्हणाला, राणी आय लव्ह यू. तशी राणीच्या छातीची धडधड वाढली आणि तिनं त्याच्या गालावर हात ठेवला. तिचे हात आताही थरथर कापत होते आणि जोपर्यंत तिला त्याच्या आयुष्यात तिची योग्य जागा सापडणार नव्हती तोपर्यंत ही थरथर सुरूच राहणार होती. आणि आता तीही म्हणाली, आय लव्ह यू रोहित. आणि त्यानं आता सरळ तिच्या हातातून ते सगळं ठेवून दिलं खाली आणि पटकन तिच्या हाताला पकडलं आणि गाडीत बसवली आणि तिला हॉटेलवर घेऊन गेला. राणी म्हणाली, अहो कुठं निघालो आपण? तुम्हाला कॉफी हवी होती ना? रोहित तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, आणि तुला एकांत हवा होता ना? पण बोलायला घाबरत होती ना? मग तोच देतोय. आणि तुला पडलेला प्रश्नसुद्धा सोडवणार आहे आज मी. ऑलरेडी खूप वेट केला तू, आता इथून पुढे नाही. असं म्हणून तो हसला. राणीसुद्धा लाजून हसली आणि म्हणाली, अहो पण माझे कपडे अशाच अवतारात घेऊन निघालात का? आणि रोहित चावटपणा करत म्हणाला, कपड्यांचं काहीच काम नाही तिथं आहे, हे सुद्धा नको आहेत. तशी राणी खूप लाजली आणि खिडकीच्या बाहेर बघायला लागली. आणि तिला बघता बघता रोहितही मनात म्हणाला, आज फायनली दोघातलं अंतर मी संपवूनच टाकणार. पास आता वाट बघणं. असं म्हणून त्यानं फोन करून एक रूम बुक केली आणि राणी लाजून चूर चूर झाली.